उमरगा येथे शॉर्ट सर्किट, सेतू सुविधा केंद्राच्या दुकानासह इतर दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान. उमरगा शहरातील न्यायालयाच्या इमारतसमोर असलेला मलंग कॉम्प्लेक्समधील तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्राच्या दुकानासह राघवेंद्र मल्टी सर्व्हिसेस ही 2 दुकाने पूर्णतः जळून खाक झाली असून शेजारचे एक दुकान अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून येत आहे. ही घटना दिनांक 15 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. शॉर्ट सर्किटमुळे व्यापाऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त. उमरगा शहरातील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतसमोर असलेल्या मलंग कॉम्प्लेक्स येथे तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्र आहे. त्यालगतच इतर सर्व दुकाने असून दिनांक 15 रोजी रात्री कॉम्प्लेक्समधील सर्व दुकाने बंद असताना शॉर्ट सर्किटमुळे सर्वप्रथम सेतू सुविधा केंद्र, त्यानंतर राघवेंद्र मल्टी सर्व्हिसेसला आग लागून या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सेतू सुविधा केंद्रातील कम्प्युटर, प्रिंटर, शासनाचे महत्त्वाचे कागदपत्रे यासह राघवेंद्रमधील अंदाजे तब्बल 4 लाख रुपये किमतीचे साहित्य जळून नष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच उमरगा नगर परिषदची अग्निशामन वाहन तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यासाठी अग्निशामनच्या जवानांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केल्यामुळे इतर दुकानात वाढत जाणारी आग आटोक्यात आणली. यावेळी शिंदे सेनेचे मराठवाडा निरीक्षक, युवा नेते किरण गायकवाड, आमदार प्रवीण स्वामी, वंचित बहुजन आघाडीचे नेते राम गायकवाड आदींनी घटनास्थळी पाहणी करून मदतकार्य केले. यावेळी उमरगा पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत केली.